अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. रंगावधूत स्वामी महाराज की जय. नमस्कार. मी सौ संध्या रमेश पुजारी, पूर्वाश्रमीची संध्या दिगंबर तेरवाडकर. श्री रंगावधूत कथामृत मालेतील हे 7वे पुष्प आज आपण अर्पण करूयात श्रीचरणी. चला तर मग आता संकट समयी धावून येणाऱ्या विठुरायाचे विठ्ठलपंतांनी आकुळ व्याकुळ अवस्थेत स्मरण केले. विठुराया प्रकटला, पण पाठमोरा उभा राहिला. सन्मुख दर्शन नाही दिधले. विठ्ठलपंतांसी मर्म उमगले. काय बरे, तर आता ह्या भूतलावर असणे अपुले नाही उरले. वैकुंठासी नेण्या काजे विठुरायाने जणू साधिले. कारण विठुराया पाठमोरा उभा होता, दर्शन दिलं नव्हतं, म्हणजे आता जायची वेळ जवळ आली हे त्यांना समजलं होतं. त्यांना कळून चुकले. आता श्वासांशी नाते तुटणार, भवमाया सुटणार. विठुराया आता वैकुंठासी नेणार. खरंच किती अवघड परिस्थिती होती ना. पण ते डगमगले नाहीत. त्यांनी घरच्या मंडळींना जवळ बोलावले. पांडुरंग आणि त्याच्या छोट्या भावास जवळ घेतले. पांडुरंगास सांगितले, छोट्या भावाचे लक्ष ठेव, त्याची काळजी घे. खरंच त्यांनी मन कुठेही नाही गुंतवले. चित्त विठ्ठल नामी रंगले आणि विठ्ठलपंत शांतपणे विठ्ठल स्वरूपी लीन झाले. पांडुरंग जेमतेम 5 वर्षाचा आणि त्याहूनही छोटा त्यांचा पाठचा बंधू. रुक्मिणीबाईंना समजेनासे झाले. हे काय असे अघटित घडले? असे काय हे अरिष्ट ओढवले? अर्ध्यावरती डाव सोडूनी असे आकस्मिक निघून गेले. अतीव दुःख झाले. सखाराम पंतांना तर हा आघात सहन होण्यापलीकडचा. ते शून्य विनमस्क झाले. आघात सोसला नाही आणि विठ्ठलपंतांच्या पाठोपाठ 3च दिवसात सखाराम सरपोतदारही त्यांनी इहलोकीची यात्रा संपवली. खरंच केव्हा काय होईल हे सांगवत नाही आणि रुक्मिणीबाईंचं दुःख शब्दात मावत नाही. अवघं 24 वर्षाचं वय, पदरात 2 अपत्य, कोवळे जीव, गावापासून दूर, डोंगरा एवढं आयुष्य पुढं आवासून उभं. फार फार कठीण प्रसंग. कसं होणार, काय होणार? हे नाथ, एवढी भली मोठी उर्वरित वाटचाल तुमच्या साथीशिवाय कशी चालणार? नाही ते विचार भेडसावू लागले. आपले जीवन ही पतीच्या सरणावर वाहून टाकावे, त्यांच्यासोबत सती व्हावे असे वाटू लागले. पण 2 कोवळे जीव, त्यांचे कसे होणार? आपल्या मागे त्यांच्याकडे कोण बघणार? पित्याचे छत्र हरवले तर मग आईनेच त्यांच्यावर प्रेमाची पाखर घालायची, हो की नाही? पित्याचे छत्र हरवले तर मग आईनेच त्यांच्यावर प्रेमाची पाखर घालायची. आता माता पित्याची जबाबदारी आईने एकटीनेच पेलायची. त्यांच्या अंतर्यामी दिव्य ज्योत प्रगटली. परमेश्वराची प्रेमळ हाक अंतरी निनादली. मी आहे ग बाळासोबत, काळजी नको करू. एका नवीन अध्यायाची सुरुवात आपण करू. नको घाबरू, नको हुरहुरू. चल बाळे, माझे पोट धर. नव्या प्रवासाची आपण आता सुरुवात करू. रुक्मिणीबाईंनी ठरवले. अंतरीची हाक ऐकली आणि पाऊले पुढे टाकायला सुरुवात केली. मुलांना मोठं करायचं, चांगले संस्कार द्यायचे, माता पिता आपणच व्हायचं, नाही घाबरायचं, उचलले पाऊल मागे नाही घ्यायचं. आणि मग एका अनोख्या दैवी प्रवासात सुरुवात झाली. अतिशय खंबीरपणे रुक्मिणीबाईंनी सारी जबाबदारी पेलली. सत्यवचनी, निर्भया, सद्गुणांची खाण रुक्मिणीबाई दैदिप्यमान. अशा दैदिप्यमान तेजस्वी माऊलीची शावकही तशीच. त्यात नवलते काय? प्रेमळ जितक्या तितक्याच कडक, पण आवाजास एक वेगळी धार. आपल्या शावकांसोबत एक टप्पा करू लागल्या पार. ताठ मान, करारी बाणा, संस्कारांनी अपत्यांना सिंचत राहिल्या.
घडवत राहिल्या, मुलांचे जीवन फुलवत राहिल्या. बघता बघता 3 वर्षाचा काळ उलटला. आता पांडुरंग उपनयन संस्कारास योग्य झाला. मौंजी बंधनाचे वय झालेले आणि त्यासाठी हे कुटुंब मूळ गावी म्हणजे देवळेग्रामी पोहोचले. साऱ्यांच्या गाठीभेटी झाल्या. आता पांडुरंग व त्याच्या भावाचे उपनयन पाहण्यास साऱ्यांचे नेत्र आतुरले. आणि मग सारी सारी जमली जमली, सारी सारी जमली जमली, सारी सारी आतुरलेली, मौंजी बंधन निहाळण्यास्तव अंतर्यामी आतुरलेली. आली 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 आली, शुभघटिका ही जवळी आली, कुर्यात बटोर मंगलम ऐकता, आनंदाची सुगी जाहली. सारं कसं छान पार पडलं. दोन्ही पटू किती साजिरे गोजिरे, रूप सुंदर गोजिरवाणे. आता रुक्मिणीबाईंनी ठरवलं, काय बरं, की नरसोबाच्या वाडीत जावे, म्हणजे नृसिंहवाडीत जावे. मनोहर दत्त पादुकांचे दर्शन घ्यावे, नतमस्तक व्हावे, श्री नृसिंह सरस्वतींचे आशीर्वाद आपल्यास लाभावेत. आता नृसिंहवाडीचे वर्णन काय आणि कसे करावे? शब्दांनाही मर्यादा येते. खरंच याचं वर्णन करताना शब्दांनाही मर्यादा येते. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्त रूप हे येथे वसते. कृष्णा पंचगंगा संगमस्थान, कृष्णा पंचगंगा संगमस्थान, महिमा अपार, साक्षात श्री दत्त माऊली, भक्त मनोरथ पुरवाया, नृसिंहवाडीमध्ये साकार. असं म्हणावंसं वाटतं की दत्त दत्त हे नाम घेऊया, वाडी ग्रामी चला जाऊया. चला जाऊया सगळे वाडीला. दत्त दत्त हे नाम घेऊया, वाडी ग्रामी चला जाऊया, कृष्णे माझी स्नान करूया, मनशांतीचे भस्म लावूया, दर्शनामृत प्राशन करूया, दत्त पादुका सदा स्मरूया. दत्त दत्त हे नाम घेऊया, वाडी ग्रामी चला जाऊया. आपल्याला वाटतं ना, चला आपण पोचलो वाडीला. आणि मग हे कुटुंब पण आलं नरसोबाच्या वाडीस. मन, डोळे, अंतःकरण अगदी तृप्त झाले. आणि तिथेच त्याच वेळी पूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे दर्शन घेण्यास हे सारे पोहोचले. काय योगायोग होता पहा. म्हणजे काय इथून काहीतरी घडणार आहे बरं का. आणि आता पुढे काय होणार पाहूयात. तोवर म्हणूयात, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, असे गर्जत हे 7वे पुष्प श्रीचरणी वाहूयात. श्री गुरुदेव दत्त. श्री रंगावधूत स्वामी महाराज की जय. नमस्कार. धन्यवाद.